मोताळा येथे संविधान गौरव दिन उत्साहात साजरा। मोताळा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे संविधान गौरव दिनाचा 75वा संविधान गौरव दिन उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भीमराव जाधव यांनी उपस्थिती लावली, तर मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रशांत बागुदे यांनी संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले। कार्यक्रमाला समस्त भीमसैनिक आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। अध्यक्षीय भाषणात भीमराव जाधव यांनी संविधान हे भारतीय समाजाचे आधारस्तंभ असल्याचं सांगत प्रत्येकाने संविधानातील मूल्य आपल्या जीवनात अंगीकारली पाहिजेत असं आवाहन केलं। मुख्य मार्गदर्शक प्रशांत बागुदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान निर्मितीतील योगदान तसेच सामाजिक न्याय आणि समतेची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांवर सविस्तर मार्गदर्शन केलं। यावेळी विविध वक्त्यांनी संविधानावर भाष्य केलं आणि देशाच्या प्रगतीसाठी संविधानाचे पालन करण्याची गरज व्यक्त केली। उपस्थित भीमसैनिकांनी संविधानाच्या मूल्यांची निष्ठा ठेवण्याचा संकल्प केला। कार्यक्रमाची सांगता संविधान पाठन करण्यात आले। या कार्यक्रमाचं आयोजन प्रभावीपणे केल्याबद्दल उपस्थितांनी आयोजकांचं कौतुक केलं। उपस्थितांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं आणि या ऐतिहासिक दिनाचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं। प्रस्तावित वाचन करायचं आहे, त्यासाठी सर्वांना उभं राहायचं आहे अशी विनंती करतो। आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःच अर्पण करीत आहोत। जय हिंद। जय हिंद।